नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या अगदी मनापासून शुभेच्छा. प्रेक्षक हो, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण नक्की काय खातोय आणि कसं खातोय याकडे आपलं कितपत लक्ष असतं. अनेकदा वजन कमी करायचं म्हणून डाएटच्या नावाखाली उपाशी राहणं असेल किंवा हेल्दी समजून शरीराला न पचणारे पदार्थ खाणं, यामुळे आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. आयुर्वेदानुसार निरोगी आणि दीर्घ आयुष्याची खरी गुरुकिल्ली ही आपल्या स्वयंपाकघरात आणि आपल्या रोजच्या आहारातच दडलेली असते. योग्य आहार फक्त रोगांपासून दूर नाही ठेवत, तर मनात आणि शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतं. मग आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये आणि आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार कसा असायला हवा, डाएटचं नवनवीन ट्रेंड्स खरंच शरीरासाठी योग्य आहेत का, आणि आहाराच्या माध्यमातून आरोग्य कसं जपायचं, एकंदरीत आरोग्याची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर प्रेक्षक हो, हा कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवर देखील पूर्ण पाहू शकता. पण आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे डाएट प्लॅन्स आलेले आहेत, पण सुरुवातीला आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य आहार नेमका कसा असावा? बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आयुर्वेदामध्ये तुमच्या ऋतुचर्येप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार सांगितलेला आहे. त्यातही स्वतःच्या प्रकृतीचा पण विचार करावा लागतो. आणि आज गुरुपौर्णिमा दिनी म्हणजे माझं सगळ्यात पहिले तर सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा आहेत गुरुपौर्णिमेच्या. तुमचे जे कोणी गुरु असतील कुठल्याही आपण म्हणूया फील्डमधले, त्यांचा आज आपण सत्कार करत असतो. आणि आपल्याला आयुर्वेदाने म्हणूनच सगळ्यात मोठी गुरुकिल्ली दिलेली आहे, तो म्हणजे आहार. की आहार कसा ठेवला तर आपलं आरोग्य जे आहे ते व्यवस्थित राहू शकेल. आणि त्यामुळे आयुर्वेद जे आहे ते आपल्या आहाराच्या बाबतीतला गुरु आहे असं मी म्हणेन तुम्हाला. आता कसं असतं की गुरुपौर्णिमा येते ही आषाढी एकादशी नंतर, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आणि चातुर्मासातला आहाराचा सगळा जो काही आपण बघतो की एकूण डिसिप्लिन जे आपल्याला सांगितलेलं आहे ते बाकीच्या उरलेल्या 8 महिन्यांपेक्षा खूपच वेगळं असतं. आणि त्यामुळे आहार जर का आपण नीट जपला या 4 महिन्यांमध्ये तर खूप व्यवस्थित आपल्याला काळजी घेता येते. आता ही जी आहाराची सुद्धा किल्ली आहे ती कशात लपलेली आहे तर ती आपल्या अग्नीमध्ये लपलेली असते. म्हणजे आपल्या शरीरातली जी अग्नी आहे तिने व्यवस्थित काम केलं तर सगळं अन्न पचवता येतं. आणि जर का ती नीट काम नसेल करत तर अन्न पचत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि चातुर्मासाच्या सुरुवातीला आता आपण सगळीकडेच बघतो की केवढा भरपूर पाऊस पडतोय, आणि जिथे पाणी असेल तिथे अग्नी राहू शकते का नाही. म्हणून अगदी सिंपल म्हणजे निसर्गातले कुठलेही नियम कठीण नसतात समजायला. तर जिथे एवढं जास्त पाणी याचा अर्थ तिथे आपला जो शरीरातला अग्नी आहे तो कमी असणार आहे. म्हणजे पचवण्याची अग्नी कमी असली तर नॅचरली आपल्याला द्यायचं जे आहार आहे तो सुद्धा खूप कमी असायला पाहिजे. आणि म्हणून आपण पाहिलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे एकत्रित जुळून येतात. आता या काळामध्ये लंघनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. उपास तापास लोक खूप करतात किंवा देवाची उपासना खूप करतात. आणि त्याचबरोबरीने जेवढा आहारावरती हा कंट्रोल येतो या सगळ्या माध्यमातून, सगळ्या डिसिप्लिनच्या माध्यमातून, तो शरीरातल्या असलेल्या अग्नीला एकदम साजेसा असतो. म्हणून सात्विक अन्न या काळात आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. तर अशा दृष्टीने आपण जर का विचार केला तर हा चातुर्मासाची जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आपण आहार व्यवस्थित घेतला तर ती आपल्याकरता आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली होणार आहे. आता सात्विक आहार म्हणजे काय, तर आता पावसाळ्यामध्ये कोणी पण विचार केला तर त्याला पटकन काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते की मस्त जाऊन भजीच्या प्लेटवरती ताव मारूया, बाहेर जाऊन मस्त भेळपुरी पाणीपुरी काहीतरी खातो. आणि हेच आयुर्वेदामध्ये अगदी स्पष्ट नाही सांगितलेलं आहे, कारण की या काळामध्ये पाणी सगळीकडे दूषित असतं. म्हणजे त्याच्यातनं आधीच आपल्याला इन्फेक्शन्स वगैरे खूप जास्त प्रमाणात होत असतात. तर तसे होऊ नये म्हणून खूप काळजीपूर्वक गोष्टी खायला सांगितल्या आहे. त्यामुळे खरं तळलेल्या गोष्टी तर संपूर्णपणे नाही सांगितलेल्या आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये ही जी सांगड तयार झालेली आहे की अरे मस्त गरम चहा घेऊया आणि त्याच्याबरोबर भजी खाऊया, तर हे अत्यंत चुकीचं ठरतं. पण तो जो गरम चहा आहे तो जर का तुम्ही गवती चहा घालून, आलं घालून मस्त उकळून केलेला असला आणि तो गरम गरम प्यायला, आणि त्याच्यात सुद्धा जे काळा चहा आहे तो खूप कमी प्रमाणात घातला, तर हे उलट तुमच्याकरता खूप आरोग्यदायी ठरतं या काळामध्ये. पण त्याच्याबरोबर जी भजीची प्लेट तुम्ही घेणार आहात ती मात्र संपूर्ण कुटुंबाबरोबर शेअर करून खा. म्हणजे एकच प्लेटमधून 6-7 जे काही भजीचे तुकडे असतील तर सगळ्यांनी मिळून खाल्ले पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आहारामध्ये गरम पाणी या काळामध्ये एकदम रेग्युलरली प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. कारण की जर का आपण आहारामध्ये उष्ण पदार्थ व्यवस्थित आपल्या अग्नीला वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात ठेवले तर अग्नी पण व्यवस्थित राहील. आणि बाहेरचा हा सगळा जो पाऊस आहे
त्याचा त्रास जो शरीरामध्ये होणार आहे तो आपल्याला कमीत कमी करता येऊ शकेल. बरोबर. डॉक्टर, मग प्रत्येक व्यक्तीची जी शारीरिक प्रकृती असते ती वेगळी असते. मग आपली प्रकृती ओळखून त्यानुसार आपण नेमका आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा, कोणत्या पदार्थांचा संबंध ठेवला पाहिजे? बघा कसं आहे, प्रकृती तशी बेसिक समजणं सोपं असतं. म्हणजे ज्या व्यक्तीला सतत भूक लागत असेल किंवा नाही खाल्लं तर लगेच ॲसिडिटी वगैरे होतीये, तो व्यक्ती पित्त प्रकृतीचा असतो. वाताच्या प्रकृतीच्या व्यक्तीला सतत कमी जास्त भूक लागते आणि अन्न नाही मिळालं वेळेत तर जळजळ वगैरे होण्याच्या जागी त्याची चिडचिड फार जास्त प्रमाणात होते. म्हणजे पोटात तर काही त्रास होईल तर माहिती नाही, पण चिडचिड आणि फ्रस्ट्रेशन त्याला खूप जास्त प्रमाणात येतं. आणि कफाचा व्यक्ती जो असतो त्याला भुकेला काही खायला मिळालं नाही मिळालं फारशी भूकच त्याला लागत नाही, त्यामुळे त्याला कधीच काही आयुष्यात फरक पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला बेसिक थोडीशी प्रकृतीची माहिती जी आहे ती मिळू शकते. आणि नॅचरली या काळामध्ये वात पित्ताच्या प्रकृतीच्या व्यक्तींना जास्त काळजी घ्यावी लागते, कारण की पटकन कुठले इन्फेक्शन होण्याचे चान्सेस किंवा ॲसिडिटी होण्याचे किंवा लूज मोशन्स, वॉमिटिंग हे सगळे जे त्रास आहेत, इन्फेक्शन वगैरे सुद्धा होण्याचे, हे वातपित्ताच्या प्रकृतीला सगळ्यात जास्त असतात. त्यामुळे त्यांनी खूप प्रमाणात काळजी घ्यायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं तसं बाहेरचं तर अन्न शक्यतो खाऊच नये आणि खावंच लागलं तरी खूप काळजी घेऊनच खायला पाहिजे. घरचाच आहार जो आहे तो जास्त बरा. घरून जाताना तुम्ही उकळलेलं पाणी बरोबर नेणं किंवा स्वतःचा टिफिन जो आहे तो बरोबर नेणं हे कधीही इष्ट ठरेल. खरंय. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण काय खातो ते तर आहेच, पण कसं आणि कधी खातो याला देखील काय महत्त्व दिलं पाहिजे? बघा कसं आहे, आहाराच्या वेळा ज्या आहेत ना त्या खूप विचारपूर्वक ठरवल्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सांगितलेलं आहे की जो दिवसातनं एकदा खातो तो योगी, जो दिवसातनं दोनदा खातो तो भोगी आणि जो तीनदा चारदा खातो त्याला रोगी सांगितलेलं आहे. आता आजच्या काळामध्ये आपली जी काही लाईफस्टाईल झालेली आहे, जे काही स्ट्रेस सगळं आलेलं आहे, त्याच्यामुळे तीनदा तर लोक सगळेच खातात. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तीन आहार जे आहे ते प्रत्येकजण घेतच, पण त्याच्या पुढे मात्र नक्की जायला नको. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर साधारण 1 ते 2 तासानंतर काहीतरी गरम अन्न जे आहे ते घेतलेलं अत्यंत उत्तम. बरीचशी लोक नुसते कुठून तरी ब्रेडचा टोस्ट आणून करून खाऊन घेतात वगैरे, त्याच्यापेक्षा सकाळी गरम अन्न खाल्लेलं जास्त बरं पडतं. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला साधारण 12:30 ते 2च्या मध्ये तुम्ही तुमचा जो लंच आहे तो घेतलेला उत्तम असतो आणि संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास डिनर घेतलेलं जास्त उत्तम राहतं. याच्याहून जास्त काहीतरी खाणं किंवा मधल्या 2 वेळेमध्ये जेव्हा भूक नाही आहे तरी काहीतरी चटपटीत खायला जर का मिळालेलं असलं आणि म्हणून खाल्लं गेलं तर त्याच्यातनं आपल्या आरोग्याला जे आपण म्हणतो ना की कमी होण्याची सुरुवात जी आहे ती तिथून होते. त्यामुळे 2 जेवणांच्या मध्ये कधीही कोणीही काही खाऊ नये. त्याच्यातलं जे पाणी जे आहे ते व्यवस्थित पिणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असते, कारण की अग्नी आपल्याला व्यवस्थित ठेवायची असली, शरीरातलं सगळं जे आपण म्हणतो की मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवायचं असतं तर त्याच्याकरता पाण्याचं प्रमाण व्यवस्थित लागतं. कमी किंवा जास्त दोन्हीही करेक्ट नसतं. आणि त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये जशी जशी जेव्हा तहान लागेल तेव्हा व्यवस्थित गरम पाणी किंवा कोमट पाणी पिणं जे आहे ते आपल्या आरोग्याकरता अत्यंत उत्तम ठरतं. बरं डॉक्टर, असं तुम्ही सांगितलं की योगी, भोगी आणि रोगी या तिघांचं तुम्ही विश्लेषण केलं. त्यानुसार असं म्हणतात की सकाळचं जे ब्रेकफास्ट असतं ते जास्त प्रमाणात केलं पाहिजे, दुपारचं जेवण कमी आणि रात्रीचं अगदीच कमी. तर हा एक प्रश्न आहे की हे कितपत योग्य आहे आणि दुपारचं आणि रात्रीच्या जेवणामध्ये नेमका किती वेळ ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी काही नियोजन केलं पाहिजे का? किंवा असं म्हणतात की संध्याकाळच्या आतमध्येच म्हणजे संध्याकाळी 6-7च्या दरम्यानच तुम्ही रात्रीचं जेवण केलं पाहिजे? अगदी खरंय. बघा कसं आहे, अग्नी जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंतच अन्न दिलेलं उत्तम असतं. तुम्ही कोणाच्या घरी गेला आणि घरचा मालकच नाही तर तुमच्याकरता कोणी दार उघडणार आहे का? तसं आपली संपूर्ण जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती संपूर्ण अग्नीच्या हातात आहे. अग्नीने जर का द्वार नाही उघडलं तर तुम्ही कसं काय ते दिलेलं अन्न पचवणार आहात? त्यामुळे सकाळच्या वेळेला उठल्यानंतर साधारण 2 तासाच्या आत तुम्ही काहीतरी ब्रेकफास्ट करू शकता. तर ब्रेकफास्ट लाईक अ किंग आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे, पण आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की उठल्यानंतर तुम्हाला जशीच भूक लागेल तसं पहिल्या 2 प्रहराच्या आत तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. त्याच वेळेस जर का तुम्ही व्यवस्थित आहार घेतला, म्हणजे जेवणच घेतलं तरीही चालू शकतं. तसं नसेल शक्य तर तुम्ही ब्रेकफास्ट घेऊ शकता. ब्रेकफास्ट लाईक अ किंग म्हणजे काय, तर जास्त वेळ लागणाऱ्या जड ज्या गोष्टी आहेत त्या त्यावेळेस खायच्या असतात. तर जसं तर ड्रायफ्रुट्स आहे, हे तुम्ही सकाळच्या वेळेला खाल्लेलं जास्त उत्तम असतं. 5 वाजता भूक लागली मग तेव्हा ड्रायफ्रुट्स खाल्ले की नंतर अग्नी नसणार आहे तिथे. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या सकाळच्या वेळेला खाल्लेल्या जास्त बऱ्या असतात. आपण नेहमी सांगतो की पंचामृतासारखी महत्त्वाची गोष्ट ही सकाळच्या वेळी न्याहारीतच घेतलेली जास्त उत्तम असते. दुपारची वेळ जेव्हा आहे की जेव्हा आपलं सूर्यनारायण आहेत ते आपल्या अगदी डोक्यावरती असतात, जेव्हा आपल्या पोटामध्ये सुद्धा प्रखर अग्नी असण्याचे चान्सेस जास्त आहे. पण बाहेर काय आहे तर सगळीकडे ढग आहेत ना, आता तर तो प्रखर प्रकाश कितपत येणार आहे. त्यामुळे त्या वेळेमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित जेवलेलं बरं असतं, पण सकाळच्या वेळेपेक्षा ते जेवण हलकं असलं पाहिजे. आणि नाहीतर तुम्हाला चालत असेल तर दोन्हीचं मिळून तुम्ही ब्रंच सारखं घेतलं तरीही चालू शकतं.
आणि रात्रीचं जेवण तर खरं सूर्यास्तानंतर फारसं करण्याचाच अर्थ नसतो आणि जडांना तर बिलकुलच घेऊ नये डिनरच्या वेळेला. त्यामुळे आपल्याकडे सांगितलेलं आहे की जे जेवण रात्रीचं घ्यायचं आहे ते अत्यंत हलकं आणि सुपाच्य असलं पाहिजे आणि त्यालाच आपण खरं म्हणतो की सात्विक जेवण आहे. शरीरामध्ये घेऊन पचवता येतं जे अन्न त्याला सात्विक म्हटलं जातं आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला अगदी सुपाच्य जेवण घ्यावं आणि 6 ते 7च्या मध्ये घेतलं तर अत्यंत उत्तम असतं. बरीचशी लोक लगेच मनात विचार करत असतील की अरे तुम्ही 6-7ला म्हणताय, आम्ही तर 11-12 पर्यंत कामं करतो, नंतर आम्हाला परत भूक लागते. पण त्यावेळेला जी छोटी भूक लागते आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का एखादं काय म्हणतो आपण साळीच्या लाह्या तुम्ही थोड्याशा खाण्यामध्ये ठेवला किंवा एखादा मुगाचा लाडू त्यावेळेस खाल्ला तर चालू शकतं. पण पूर्ण आहार त्या वेळेमध्ये परत घेणं ते अत्यंत चुकीचं ठरतं. त्यामुळे जोपर्यंत सूर्यनारायण आहे तोपर्यंतच आपला आहार अगदी पोटभर जे काही आपण खातो त्यात सुद्धा जागा ठेवावी लागते हा. कारण की आपल्याकडे हेही सांगितलेलं आहे की थोडीशी जागा पोटामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कोणी तुम्हाला आग्रह केला काहीतरी खायचा नंतर तर तुम्हाला थोडं तरी 2 घास खाता आले पाहिजे. त्यामुळे अगदी पोटभर जेवण आहे ते कोणीही करू नये. थोडीशी जागा आपल्या पोटामध्ये त्या आहाराला हलनचलन करण्याकरता, कारण की पचण्याकरता जागा जी आहे ती लागते, त्या दृष्टीने आपण ठेवलेली उत्तम असते. बरोबर. डॉक्टर, आपण कितीही म्हटलं ना की बाहेरचं खाऊ नका किंवा प्रोसेस अन्न खाऊ नका तरी देखील ते नाही होत, ते टाळलंच जात नाही. मग अशा वेळेस रोजच्या आहारातून आपल्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी नेमकं काय बदल केला पाहिजे? फारच छान प्रश्न आहे. कारण की अगदी खरं की किती म्हटलं तरी कधीतरी नाईलाज असतो आणि आपल्याला बाहेर खावं लागू शकतं किंवा त्याच्यातनं काहीतरी आपण म्हणतो ना की कोणाला तरी कंट्रोल राहत नाही किंवा समोर गोष्ट आली तर आता मी खाणारच आणि मी खाण्याकरताच जगतोय. अत्यंत करेक्ट आहे. पण त्याच्याकरता मग आपण काय करू शकतो तर मगाशी सांगितलं तसं गरम पाणी पिणं हे अत्यंत सोपा उपाय असतं की तुम्ही काही चुकीचं खाल्लं त्याच्यानंतर गरम पाणी प्यायलं तर आपल्या अग्नीला मदत होते. दुसरी मदत जी आपण करू शकतो ते म्हणजे संतुलनच्या अन्नयोग म्हणून गोळ्या आहे त्या जर का आपण नियमाने काही चुकीचं खाल्ल्यानंतर घ्यायला सुरू केली तर त्याच्यातनं आपलं पचन जे आहे ते सुधारतं. तसंच पोट साफ होण्याच्या दृष्टीने आपल्याला रोज रात्री संतुलनचं सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते जर का घेतलं गेलं तर त्याच्यातनं आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते की आपल्याकडे ज्या लोकांना खूप ड्रिंक घेतल्यानंतर त्रास होतो नेक्स्ट डे ते सगळे लोक सॅनकुलचे अगदी फॅन आहेत आणि ते नेहमी डॉक्टर श्री बालाजी तांब्यांना म्हणायचे की तुम्ही हे औषध तयार करून खूप फायदा केला आहे. कारण की शरीरात जाणारी सगळ्यात चुकीची गोष्ट जी अगदी नर्वस सिस्टीमपासून सगळ्यांना त्रास देते असं कुठलं दारूसारखा प्रकार जो आहे तो घेतल्यानंतर सुद्धा सॅनकुल लगेचच शरीरातली शुद्धी व्हायला म्हणजे लिव्हरला किडनीला मदत ते करत असतं आणि त्याच्यातनं पोट साफ होऊन त्रास जो आहे तो कमी होतो. त्यामुळे सॅनकुलसारखं हे जो प्रकार आहे तो नक्की घ्यावा. आहारामध्ये तूप नक्की ठेवावं कारण की तूप जे आहे ते अग्नीला वाढवतं आणि तूप खाल्लं तर त्याच्यातनं बरीचशी आपल्याला शुद्धी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकते. आणि अजून महत्त्वाचं जे आजच्या काळामध्ये मला दिसते कारण की बाहेरचं खाऊन खाऊन सगळ्यांच्या लिव्हरला सूज आलेली सध्याच्या काळात दिसते तर त्याला मदत म्हणून आयुर्वेदामध्ये पुनर्नवासासारखं एक खूप सोपं औषध आहे की जे लिव्हरच्या फंक्शनिंगला आपल्याला मदत करू शकतं. आणि त्याच्याचबरोबर बिल्व म्हणून जे फळ आहे तेही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ते लिव्हरच्या फंक्शनिंगला मदत करतं. जसं संतुलनचं बिल्वसांसारखं साधा आपण म्हणतो ना की घरी कसा मोरंबा करतो तसं बिल्व फळाचा मोरंबा केलेला आहे पण व्यवस्थित फार्मसीमध्ये त्याच्या औषधाची जी काही प्रक्रिया आहे ती सगळी करून तर तो जर का आपण सकाळ संध्याकाळ खाण्यामध्ये ठेवला तर शरीराला एक बाहेरून मदत दिल्यासारखी होते की झालेला जो काही पाप आहे तो तेव्हाच्या तेव्हा प्रायश्चित्ताला आपण मोकळे होतो. आणि तसंही चातुर्मासामध्ये आपल्याला प्रायश्चित्त सांगितलेलंच आहे. तर जसं आपण विचार करतो की एखादं काहीतरी आपण स्तोत्र म्हटलं, आपण एखादं भजन गायलं, देवाचं काहीतरी केलं, आता वारीला सगळे लोक जातात आहेत तर तशी आपल्या शरीरातली वारी जर का सांभाळायची असली तर अशा प्रकारे स्वतःची डेली काळजी घेणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्याही दिवशी पोट साफ होणार नाही त्या दिवशी त्याच्याकरता मदत घेतलेली अत्यंत उत्तम असते. तर आयुर्वेदामध्ये त्रिफळासारखं औषध सांगितलेलं आहे. अत्यंत सोप्या 3 हर्ब्स आहे म्हणजे हिरडा, भेडा आणि आवळा आहारासारख्याच ते आहे. तर अशा वेळेला त्रिफळा सुद्धा घेतलेलं उत्तम राहतं तर त्याचाही शरीराला फायदा लगेचच होतो. बरं डॉक्टर, आता सगळ्या आपल्या ज्या माऊली आहेत घरामध्ये आपला चॅनल बघतायत, आपला हा भाग बघतायत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न. आज गुरुपौर्णिमा आहे आणि खऱ्या अर्थाने आता बघायला गेला तर मराठी सणासुदींचा काळाला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये 2-2-3-3 सण आहेतच आणि सण म्हटलं का उपवास हे असतातच. मग उपवासाच्या काळामध्ये आपल्या ज्या माऊली आहेत ते सगळ्या उपाशी राहतात दिवसभर किंवा तळलेले पदार्थ खूप खातात. मग ते आहाराच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे? नाही बघा कसं आहे, उपवास म्हणजे देवाच्या जवळ किंवा आपल्या आध्यात्मिकतेच्या जवळचा वास जो असतो त्याला उपवास खरं म्हटलं जातं.
आणि त्यामुळे या काळामध्ये पचायला अत्यंत सोप्या गोष्टी पण ज्याने शरीराला ताकद मिळू शकेल असं आपल्याकडे अलाउड असतं. आता तुम्ही त्याच्यामध्ये विचार केला तर खरं राजगिरा सगळ्यात सोपा. आता राजगिरा जो आहे त्याचं तुम्ही लाह्या सुद्धा खाऊ शकता दुधाबरोबर. राजगिरा जो आहे त्याचं तुम्ही पीठ केलं तर त्याचं तुम्ही म्हणजे पोळी वगैरे सारखं करून तुम्ही भाकरीसारखं त्याचं खाऊ शकता. राजगिरा नुसता शिजवला तर तो सुद्धा खायला अत्यंत उत्तम लागतो. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलं तरी धान्य निवडलं तर चांगलं राहील. भगर जी आहे ती आपल्याला पचायला सोपी असते. आपण जर का जी गोष्टी अलाउड आहे बघितलं तर बटाटा अलाउड आहे आणि रताळा अलाउड आहे. आता या दोन्ही जरी आपण म्हणतो ना की अशा जड भाज्या जरी असल्या तरी त्या उकडून खायला सांगितलेल्या आहेत. तर त्याचं जर का तुम्ही तळून वगैरे काहीतरी प्रकार केला तर मग तो पचायला जड पडतो. पण याच भाज्या ज्या आहेत त्या जर का आपण उकडल्या आणि मग साधारण तुपाची फोडणी देऊन जर का खाल्ल्या तर त्या आपल्याला पचायला अत्यंत सोप्या पडतात. याच्यातनं ताकद जी आहे ती भरपूर मिळते. म्हणजे तुम्हाला फार वेळा गोष्टी खाव्या लागत नाही. त्यामुळे एकदा जर का सकाळी बटाटा उकडून तुम्ही खाल्ला तुपाबरोबर आणि मिठाबरोबर तर तो तुम्हाला दिवसभर ताकद द्यायला पुरतो. तर हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जी गोष्ट पचायला सोपी असेल आणि ताकद देऊ शकेल अशाच गोष्टी खाल्लेल्या जास्त बऱ्या राहतील. जी यंग जनरेशन आहे की जी साबुदाण्याकरता हा उपवास करत आहे त्यांना माझा सल्ला असा राहील की साबुदाण्याला नीट भिजवणं, त्याला नीट वाफ देणं, त्याला व्यवस्थित तुपाबरोबर नीट भाजणं आणि त्याच्याबरोबर थोडंसं प्रोटीन्स जे आहेत म्हणजे जसं आपल्याकडे शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकलं जातं, खोबरं टाकलं जातं, अशा प्रकारे व्यवस्थित वाफ देऊन ती खिचडी जेव्हा शिजवली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर ताजं दही खाल्लं जातं तरच ती खिचडी आपल्याला पचायला सोपी पडते आणि ती सुद्धा यंग जनरेशनला कारण की त्यांची अग्नी व्यवस्थित असते. तर त्यामुळे अशा प्रकारे आपला जो आहार आहे तो उपवासाच्या दिवशी ठरवावा. ड्रायफ्रुट्स आहे ते नक्की उपवासाच्या दिवशी आपल्या खाण्यामध्ये ठेवावे. भिजवलेले बदाम, भिजवलेला अक्रोड, एखादा अंजीर हे सगळं जर का तुम्ही खाण्यामध्ये ठेवलं किंवा दुधाबरोबर त्याचा मस्त शेक करून तुम्ही जर का प्यायलात तो उपवास सुद्धा तुमचा सार्थक होईल. तुम्हाला त्याच्यात म्हणतो ना की सात्विकता शरीरामध्ये टिकून राहील आणि पचायला सोपं पडेल, ताकद व्यवस्थित राहील. म्हणजे तुम्ही जे काही नामस्मरण करणार आहात किंवा तुम्ही वारीबरोबर फिरायला जाणार आहात तर त्या सगळ्याचा कुठलाही त्रास जो आहे तो तुम्हाला होणार नाही. तरी एक अजून मी पचनाच्या वेगळे जाऊन मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्या आपण माऊली आता देवाच्या दर्शनाला जातात त्यांनी अंगाला तेल नक्की लावावं. बघा तुम्ही सतत भिजत असता, पाय तुमचे पाण्यामध्ये असतात आणि खूप जास्त चालावं सुद्धा लागतं. आपण देवाच्या याच्यामध्ये दंग होऊन नाचत असतो. तर या सगळ्यामध्ये अंगाला तेल लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संतुलनचा अभ्यंग सेसमी सारखं एखादं तेल जर का तुम्ही अंगाला लावलत आणि मग तुम्ही बाहेर जिथे पडतात तिथे पडलात तर कुठलाही त्रास आहे तो तुम्हाला कमी व्हायला मदत मिळू शकेल. आता हा एपिसोड बघणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात असा प्रश्न आला असेल की डॉक्टर तुम्ही आता सगळ्या मोठ्या माणसांविषयी सांगितलं. आता माझं लहान बाळ आहे जे आता वाढत्या वयामध्ये आहे पण कितीही खातंय पण त्याच्या अंगाला काहीच लागत नाहीये. मग अशा मुलांसाठी आहार कसा असावा? बघा एक लक्षात ठेवा की लहान मुलांच्या अंगी काही लागण्यापेक्षा त्यांची ग्रोथ होणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे पहिले आपण म्हणूया तर 1.5-2 वर्षाचं जोपर्यंत बाळ असतं तोपर्यंत थोडं गुटगुटीत असलं तर ठीक आहे. त्याच्यानंतर साधारण 40 पर्यंत असं तडफदार पण बारीक असलेला व्यक्ती सगळ्यात उत्तम असतो. तरी सुद्धा मुलांना ताकद मिळावी याच्याकरता कारण आपण आता उपवासाबद्दल बोलत आहोत. मी अगदी सोपा उपाय सांगेन ते म्हणजे शिंगाडा असतो की नाही त्याची तुम्ही खीर करा घरी आणि मुलांना ती शिंगाड्याची खीर खायला द्या. शिंगाड्याचा इव्हन उपमा सुद्धा जो आपण करतो घरी उकरपेंडी जशी आपण कणकीची करतो की नाही किंवा ज्वारीच्या पिठाची तसं तुम्ही सरळ शिंगाड्याच्या पिठाचा उपमा करून जर का मुलांना दिला तर तो सुद्धा फायदेशीर ठरतो. तुम्हाला जमत असेल तर थोडं शिंगाड्याचं पीठ त्यांच्या पोळीच्या कणकीत वगैरे घालायला सुरुवात केली तर त्याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. उकडलेलं रताळं जे आहे ते जर का मुलांना तुम्ही तुपाबरोबर आणि थोडीशी पिठी साखर घालून दिलं तर त्याच्यातनं पण त्यांची ताकद खूप वाढते आणि ते चविष्ट सुद्धा लागतं आणि मुलं ते पटकन खातात. आता बरीचशी जी कोरियन सगळं फॉलो करणाऱ्या मंडळी आहेत म्हणजे आता माझ्याकडे जे टीनेजर्स येतात त्यांना सगळ्यांना सडनली आता रताळं जे आहे की ज्याला आपण स्वीट पोटॅटो म्हणतो तो सडनली आवडायला लागलेला आहे. अहो पण आपल्याकडे तो सुरुवातीपासून सांगितलेला आहे आणि आयुर्वेदात तर नक्कीच सांगितलेलं आहे की तुम्ही रताळं जे आहे ते मुलांना साधारण 2-3 वर्षाचं झाल्यानंतर खायला नक्की द्यावं. आणि ज्या मुलांना पनीर आवडतं त्याही आईवडिलांना मी सांगू इच्छिते की पनीर जे आहे ते तुम्ही जर का थोडंसं कुस्करून त्याच्यामध्ये थोडी पिठी साखर घालून थोडं तूप घालून मुलांना खायला दिलं तर त्याच्यातनं सुद्धा त्यांची ताकद वाढते आणि त्यांचं अंगसुद्धा भरायला त्यांना मदत मिळू शकते. पण पनीर कसं हवं तर घरी केलेलं हवं कारण की बाजारात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भेसळयुक्त पनीर मिळतं आहे आणि त्याच्याने सुद्धा शरीरामध्ये खूप त्रास होतोय. त्यामुळे चुकीचं पनीर म्हणजे ॲनालॉग पनीर
किंवा भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरी केलेलं पनीर जास्त चांगलं असतं आणि ते आरोग्याच्या दृष्टीने मुलांकरता अत्यंत उत्तम ठरू शकतं. अच्छा, जाता जाता मला एकदम महत्त्वाचा आणि थोडक्यात उत्तर द्या की आता वजन वाढलेल्या महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा की आम्हाला डाएट फॉलो करायचं आहे, कमी पण भूक काही आमची कमी होत नाहीये, भूकही तितकी लागते आणि आम्हाला वजनही कमी करायचं, मग अशांनी कशा प्रकारचा आहार घ्यावा? म्हणजे बघा, जर का तुमचं वजन जास्त आहे आणि तुम्ही लंघन म्हणजे उपवास करू इच्छित आहात, तर एक लक्षात ठेवा की त्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खाण्यामध्ये नक्की तुम्हाला ठेवायला पाहिजे. नारळाचं पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या पिण्यामध्ये ठेवू शकता. एखादं लिंबाचं सरबत जे आहे नुसतं मीठ घालून म्हणजे साखर न घालता अशा प्रकारे तुम्ही खाण्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे काय की एक भूक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जेवण घेणं आणि दुसऱ्या भुकेमध्ये काहीतरी पोटाला आधार होईल आणि शरीरामध्ये ॲसिडिटी वगैरे असं काही वाढणार नाही, अशा प्रकारचा आहार घेतलेला जास्त बरा राहील. सुपाच्य आहार घ्या प्लीज. रात्रीच्या वेळेला उशिरा जेवू नका, एवढी काळजी नक्की घेतली आणि चालायला एक 10,000 पावलं जर का रोज ठेवली तर तुमचं वजन जे आहे ते कमी होऊ शकतं. आणि तरीसुद्धा प्रकृतीप्रमाणे जर का आहार नियोजन करायचं असेल तर प्रत्यक्ष भेट घेऊन आपण जर का व्यवस्थित आहाराचं नियोजन केलं तर ते सगळ्यांकरता जास्त उत्तम ठरतं. बरं, आणि आता जाता जाता प्रेक्षकांना निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली जपण्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल? मी एवढंच म्हणेन की आपलं आरोग्य जे आहे ते आपल्या आहारावरती डिपेंडेंट असतं आणि त्याच्याकरता आपली अग्नी व्यवस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्या आहारामध्ये कुठेतरी आल्याचा समावेश, तसंच काळी मिरी, लवंग म्हणजे आपले हे जे सगळे मसाले आहेत यांचा वापर कुठे ना कुठे काही प्रमाणामध्ये नक्की करावा. नुसता कांदा टोमॅटोचा मसाला करून कुठल्या तरी भाज्या आमट्या तुम्ही सतत जर का खात असला तर त्याच्यातनं आपल्या आरोग्याची जी मदत आहे ती व्यवस्थित आपण करू शकत नाही. बरोबर. डॉक्टर, तुम्ही इथे आज आलात आणि प्रेक्षकांना आरोग्याची गुरुकिल्ली या विषयावर योग्य माहिती दिली त्याबद्दल आभार. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.